नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत अंमली पदार्थ तस्करी विरोधात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत पंजाबहून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अग्निशस्त्रासह पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ विरोधी कक्षानं ही कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळोजा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 384/2025 या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पंजाबमधील आरोपी बलजीत सिंग आणि त्याचा साथीदार गोपी हे ट्रकद्वारे नवी मुंबई आणि पुणे या परिसरात हेरोईन सारख्या अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं निष्पन्न झालं। हे आरोपी मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक येथून संबंधित ट्रकचा पाठलाग केला। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC परिसरातील निगोजे गाव, पिंपरी चिंचवड येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली। या कारवाईत बलजीत सिंग, सविंदर सिंग उर्फ मोनू, गुरुप्रताप सिंग, शरणजीत सिंग उर्फ गोपी, करमजीत सिंग, निदर सिंग या सर्व राहणार अमृतसर, पंजाब यांना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी आरोपींकडून 82.6 ग्रॅम उच्च प्रतीचं हेरोईन, ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल, 2 मॅगझिन, 4 जिवंत काडतूस, 50 लाख रुपयांचा ट्रेलर तसंच 4 मोबाईल फोन आणि 1 वजन काटा असं एकूण सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून 18 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षापासून नशामुक्त अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता। तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत। आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतोय। हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येते त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते। त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास, त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झालं की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असं आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, 1 पिस्तूल सापडले ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत, 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या एक कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, ते 18 पर्यंत आहे। आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे, जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत। अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे। ट्रक आणि रेल्वे मार्गे पण यायचं। आता जो कंटेनर आला होता तो मध्य प्रदेश मार्गे नाशिक, धुळे, नाशिक असा आला होता आणि त्याला नाशिकपासून आपण फॉलोअप घेत होतो। पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येतं, ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं मार्गे ड्रोनद्वारे येतं आणि ड्रोनद्वारे ते आपल्या भारताच्या हद्दीत उतरवलं जातं आणि मग तिथून ते पूर्ण भारतभर सप्लाय केलं जातं। आता ह्या गुन्ह्यात तर 28 झालेले आहेत, अजून साधारणतः 15 आहेत आणि जे काय फूड सोल्जर आहेत जे ॲक्च्युअल गिरायकापर्यंत हे ड्रग पोचवतात ते सुद्धा अटक करणे बाकी आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।